नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बाटी बनवत आहोत। डाळ बाटी बनवण्यासाठी आपण डाळ शिजवताना तुरीची डाळ, मुगाची डाळ, थोडीशी मसूर डाळ आणि थोडीशी उडीद डाळ घेतलेली आहे। तूर डाळ जास्त घ्यायची आहे, त्याच्यानंतर मूग डाळ थोडी कमी आणि त्याच्यानंतर आपल्या आवडीनुसार बाकीच्या डाळी घ्यायच्या आहेत। या डाळी आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। नंतर आता त्यात आपण जिरे टाकलेले आहे, मीठ टाकलेले आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडेसे हिंग टाकलेले आहे। टोमॅटो आपण आत्ता टाकू शकता किंवा नंतर जेव्हा आपण फोडणी देणार आहोत तेव्हाही टाकून घेऊ शकता। याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपण बाटी बनवण्यासाठी 3 वाटी रेग्युलर गव्हाचे पीठ घेतलेले आहे, जे आपण चपाती बनवण्यासाठी घेतो ते पीठ 3 वाटी घेतलेले आहे। आणि रवा हा बारीक रवा 1.5 वाटी घेतलेला आहे। आपण जेवढे गव्हाचे पीठ घेऊ त्याच्या निम्मा आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि रवा हा बारीकच असायला हवा। नंतर याच्यात आपण जिरे आणि ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे आणि मग याच्यात टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकूयात, मिक्स करून घेऊयात। नंतर याच्यात आपण एक पळी, मोठी पळी तेलाचे मोहन टाकलेले आहे। तेलाचे मोहन टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। नंतर याच्यात आपण हळद टाकलेली आहे। हळद ऑप्शनल आहे, टाकली तरी चालेल आणि नाही टाकलीत तरीही चालेल। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यात कोमट पाणी टाकलेले आहे। आपल्याला जेवढे लागेल तसे आपण पाणी टाकून मळून घेऊयात। कोमट पाणी टाकल्यानंतर पीठ चांगले फुलते, रवा आपला फुलतो, म्हणून आपण कोमट पाण्याचा वापर केलेला आहे। व्यवस्थित मळून घेऊयात आणि मळून झाल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनिट हे झाकून ठेवायचे आहे। आता आपण डाळ बनवूयात। डाळीसाठी आपण एक कांदा, जिरे, मोहरी, लसूण टेचून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। आता तेल टाकून आपण डाळीला फोडणी देऊन घेऊयात। मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। डाळ आपली शिजलेली आहे, ती आपण थोडी बारीक करून घेऊयात। कांदा लाल झालेला आहे। आता याच्यात आपण ठेचलेला लसूण टाकूयात। मी ही डाळ साध्या पद्धतीने बनवत आहे, आपण सांबर बनवतो तशी बनवली तरीही चालेल किंवा प्लेन वरण बनवतो म्हणजे साधी डाळ, त्याच्यासोबत डाळबाटी खाल्ली तरीही चालेल। आपल्याला जशी आवडते तशी आपण डाळ बनवू शकतो। आता याच्यात आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। आता मिक्स केलेली डाळ टाकूयात आणि एक उकळी काढून घेऊयात। आपल्याला जशी पातळ घट्ट जशी डाळ हवी आहे तशी आपण तयार करूयात। चवीनुसार मीठ टाकूयात, कोथिंबीर टाकूयात आणि डाळ उकळल्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा आहे। आपली डाळ रेडी झालेली आहे। आता आपण बाटी बनवूयात। पीठ बघू शकताय चांगले फुललेले आहे। आता आपण जशी चपाती लाटतो तशी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि चपाती लाटून घ्यायची आहे। आता आपण याला थोडे तेल लावून घेऊयात आणि याच्या अशा पद्धतीने घडी मारून घ्यायची आहे।
आपण कोणत्याही पद्धतीने घडी मारू शकता. भाकरवडी, लाटीवडी करताना जशी आपण घडी मारतो त्या पद्धतीने जरी आपण ही बाटी बनवलीत तरीही ती चांगली कुरकुरीत होते. फक्त महत्त्वाचं आहे की त्याला आपण जेवढी जास्त फोल्ड करू तेवढी ती जास्त कुरकुरीत होते. अशा पद्धतीने आपण बाटी बनवून घेऊयात. एका हातात मोबाईल धरलेला आहे त्याच्यामुळे एका हाताने करून दाखवत आहे. अशा पद्धतीने आपण सर्व बाटी फोल्ड करून घेऊयात. फोल्ड जेवढे जास्त माराल तेवढी ती जास्त क्रिस्पी होते. अशा पद्धतीने आपण सर्व बाटी तयार करून घेऊयात. मी 3 वाटी गव्हाचे पीठ आणि 1.5 वाटी रवा घेतलेला होता. त्याच्यात माझ्या 11 बाटी तयार झालेल्या आहेत. आपल्या घरात जेवढे लोक आहेत तेवढे आपण बाटी बनवू शकता त्या अंदाजानुसार. आता आपण पाणी एका पातेल्यात अर्धे पातेले भरून पाणी उकळून घेतलेले आहे. त्याच्यात आपण चाळण टाकलेली आहे. त्याला थोडे तेल लावलेले आहे आणि आता आपण बाटी वाफवून घेऊयात. पंधरा ते 20 मिनिटानंतर आपण याला चेक करूयात की ती व्यवस्थित शिजलेली आहे की नाही. आणि नसेल शिजली तर आपण अजून 5 मिनिट शिजवून घेऊयात. आता आपली बाटी थंड झालेली आहे. बाटी थंड झाल्यावरच कापायची आहे. आता बाटी आपली छान थंड झालेली आहे. बघू शकताय किती पदर सुटलेले आहेत. असे आपण पदर थोडे सैल करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपण एका बाटीचे 4 किंवा 6 आपल्याला जेवढी साईज हवी असेल तेवढे आपण कापून घेऊयात. तेल गरम झालेले आहे. आता आपण बाटी तळून घेऊयात. तेल खूप जास्त गरम नकोय. मीडियम फ्लेमवर आपण या बाटी तळून घ्यायच्या आहेत. तेलात छान आपण व्यवस्थित बाटी सारख्या हलवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या सगळ्या बाजूने छान भाजल्या जातात. आता आपली बाटी रेडी झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व बाटी तळून घेत आहोत. बघू शकता आपली बाटी छान तळलेली आहे. छान पदर सुटलेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपली डाळ बाटी रेसिपी रेडी झालेली आहे. बघू शकताय तुम्ही बाटी किती छान दिसत आहे. चवीला सुद्धा खूप छान झाली होती. एकदा नक्की करून पहा. बघू शकताय किती छान पदर सुटलेले आहेत. डाळ बाटी रेडी झाल्यानंतर अक्षराला खायला दिली होती. तिची रिॲक्शन ऐकूयात. हॅलो फ्रेंड्स, माझ्या मम्मीने डाळ बाटी बनवली होती. ती खूप छान झाली होती. तुम्हीही एकदा करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. अशा पद्धतीने तुम्हीही डाळ बाटी बनवू शकता आणि आवडल्यास नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू.